अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे। मात्र शिर्डीला जाण्यापूर्वी या ठिकाणी श्री साईबाबांनी 3 दिवस मुक्काम केला होता। हे ठिकाण कोणते आणि येथील मंदिर कोणते हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊयात। साईबाबा हे महान योगी आणि आध्यात्मिक गुरु मानले जातात। महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपल्याला श्री साईबाबांची वेगवेगळी मंदिरे पाहायला मिळतात। मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील तपोभूमी या मंदिराला एक वेगळेच महत्त्व आहे। गोदावरी नदीच्या काठावर असलेले हे मंदिर साईबाबांच्या जीवनातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे। या ठिकाणी साईबाबांनी ध्यानधारणा केली आणि 3 दिवस वास्तव्य केले असे मानले जाते। हे ठिकाण साईबाबांच्या सुरुवातीच्या वास्तव्यासाठी पवित्र मानले जाते। साईबाबा तपोभूमी मंदिराची स्थापना 16 जून 1999 मध्ये धोंडीराम चव्हाण यांनी केली। कोपरगाव रेल्वे स्टेशन पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे। या मंदिरात दुपारी 12:30 वाजता आणि सायंकाळी 6:45 वाजता आरती केली जाते। शिर्डीतील साईबाबा मंदिर आणि कोपरगाव येथील तपोभूमी मंदिरातील आरतींच्या वेळा सुद्धा एकच आहेत। शिर्डीतील मंदिराप्रमाणे हे मंदिर सुद्धा एक महत्त्वाचे ठिकाण आहे। शिर्डीच्या प्रसिद्धीमुळे आणि साईबाबांच्या सुरुवातीच्या वास्तव्यामुळे हे ठिकाण भाविकांसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते। तर तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।